करून देईल. नाट्यसिंह समर्थ म्युझिक क्लासेस डोंबिवली संचालक शुभम गावडे यांनी माझ्या कलागुणाचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. तसंच कुमार रुद्राक्ष पारधी यांनी माझ्या कलागुणाचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. तसंच चेअरमन दशावतार नाट्यमंडळ चेअरमन मालक उत्तम नाईक यांनी माझ्या कलागुणाचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. सौ सावित्री पुरस्कर सौ सावित्री पुरस्कर आणि याच्याकडून माझ्या कलागुणाचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. सौ सावित्री पुरस्कर यांचे आभार मानतो. पारितोषिकाचा आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे परमबंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर कोपर रोड डोंबिवली मसाल्याचे व्यापारी श्री अनिल परब यांच्याकडून कलागुणांचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. अनिल परब यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याचप्रमाणे अमित तांडे राहणार वेंगुर्ला, ओम वालावकर, गुरु रेवणकर राहणार आदूर यांच्याकडून माझ्या कलागुणांचा गौरवण्यास लाकडाचं पारितोषिक. अमित, ओम आणि गुरु यांचे आभार मानून पारितोषिकाचा आनंद स्वीकार. त्याचं नाटक सांगताना अगदी आनंद होते मनापासून, कारण माझ्या ओटवणे गावचं एक रत्न चिले बुवा संगीत क्षेत्रातील एक खूप मोठं नाव. या माझ्या चिले बुवांचा आशीर्वाद समजतोय, पारितोषिकाचा आनंद स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे गौठणकर बॉयज यांनी कलागुणांचा गौरव लाकडाचं पारितोषिक. गौठणकर बॉयज यांचे आभार मानून पारितोषिक स्वीकार. त्याचप्रमाणे गौठणकर बॉयज यांनी आमचे तालरक्षक विनायक सावंत यांच्या कलागुणांचा गौरव लाकडाचं पारितोषिक. गौठणकर बॉयज यांचे विनायक सावंत यांच्या वतीने आभार मानून पारितोषिकाचा आनंद स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे मित्र अनिल गावकर यांनी कलागुणांचा गौरव लाकडाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नारायण गाडीगावकर यांनी पियुष खंदारे यांच्या कलागुणाचा गौरवण्यास लाकडाचं दशावतार क्षेत्रातील एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक आमचे गुरुवर्य प्रभाकर दळवी यांनी संगीत साथीसहित आम्हा संयुक्त दशावतार नाट्य मंडळातील सर्व कलाकारांच्या कलागुणांचा गौरवण्यास लाकडाचं 500 रुपयाचं पारितोषिक. प्रभाकर दळवी यांचा आशीर्वाद चॅनल सुजल मांद्रेकर यांनी रिक्त झाला दरबार हे लंगारगीत गाण्यासाठी मयूर गवळी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. कोण आहे? ज्याचा जन्म धनुकुलात झाला आश्चर्य वाटायला हवं तुला. ज्या धनुकुलात दानवांना संपविण्यासाठी ज्यानं आटोकाट प्रयत्न केले तो जरूर. ज्या प्रभूची दानवाचा सेवकपणे तू केलास तिची एक कन्या नावाचा त्रिकुटा. हे त्रिकुट दानवाने आजपर्यंत कित्येक वेळा देवतांवर स्वाऱ्या केल्या, पण देवराज देवेंद्रने आपल्या पराक्रमाने या विश्वाचं स्थैर्य राखण्यासाठी प्रत्येक वेळा दानवांशी संघर्ष केला. विजयी देवराज देवेंद्र झाला आणि म्हणून दानवांच्या कुलाचा सर्वनाश झालेला आहे. सेवा करून या देवराज देवेंद्रनं दानव कुल संपवला असताना तो आधी जन्माला आले कशी कसाही आकंत तांडव तू कर, मला फरक पडणार नाही. अखंड तांडव करण्याची मला गरज वाटत. माझा जन्म कसा झाला हे ऐकायचंय. बोल. ज्या नमूची दानवाचा शेवट तू केलास त्याच्या दस्तीपासून आम्हा 3 भावंडाची निर्मिती दैत्य गुरु नमुचीचा शेवट देवराज देवेंद्राने केला. या नमुचीनं प्रत्यक्षात शिवशंभू महादेवांची भक्ती केली होती आणि शिवशंभू महादेवांकडून वरदान मिळालं होतं. या विश्वात देव, दानव, मानव, शस्त्र, अस्त्र, सुक्या किंवा ओल्या कोणत्याही घटकापासून मला मृत्यू येता कामा नये आणि म्हणूनच शिवशंभू महादेवांनी नमुची दैत्याला ते वरदान दिलं होतं आणि म्हणूनच नमुची दैत्य उन्मत्त झाला. या नमुची दैत्याचा शेवट या विश्व कार्यासाठी आणि विश्व स्थैर्यासाठी देवराज देवेंद्रनं कसा केला तर समुद्राच्या लाटापासून जो भेद निर्माण होतो हा भेद स्थायूही नव्हे, द्रवही नव्हे आणि वायूही नव्हे, अर्थात त्या समुद्राच्या लाटापासून निर्माण होणारा भेद या देवराज देवेंद्रानं युक्ती प्रयुक्तीनं त्याच्या शिरावर मारिला आणि नमुची दैत्याचा सेवा केला. म्हणून नमुचीनं केलं 4 दिवस सुखानं जगायचे असतील तर आल्या पावली वाटली.
एकदा सिद्ध झाले. नमूची दैत्याचा सेवक करून देवेंद्र दैत्याकडून शुक्राचार्यांनी निर्मिती केली, पण माझ्या पराक्रमायुक्त याचा निभाव लागला नाही. अर्थात या विश्वाचा स्थैर्य करता विश्वाचा उद्योजक मी आहे, म्हणून विश्व आहे. या विश्वात देवराज देवेंद्र एक सूर्यपुत्र अश्विनी कुमाराचं आगमन आज देवतांच्या देवदरबारी झाले. नित्याचं कर्तव्य म्हणजे देवेंद्र महाराजांचा आशीर्वाद. इंद्र सुरपती वज्रवस्तो महाबलाय सकलज्ञा दीपोदे तस्मै नित्यं नमो नमः तस्मै नित्यं नमो नमः तस्मै नित्यं नमो नमः. अश्विनी कुमार आमच्या दर्शनासाठी या देवसभेसाठी यावेळी आशीर्वादासाठी नमस्कारासाठी तुमची मान झुकवला, चरणाला स्पर्श करून आशीर्वादाची अपेक्षा ठेवला. पण मी तरी असं म्हणेन, नमस्काराला योग्य आहात, पण आशीर्वादाला तुम्ही पात्र नमस्काराला आम्ही योग्य आहोत, पण आशीर्वादाला पात्र नाही. हा आरोप तुम्ही आमच्यावर करता, कारण कळू शकेल का? निश्चित कारण कळू शकेल. अश्विनी कुमार, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय मला तुमच्याकडून. मला सांगा, चोर चोरी करून गेल्यानंतर नंदादीप पेटवण्यात काही अर्थ आहे का? तुमच्या बोलण्याचा अर्थ समजू शकलो नाही. निश्चित अर्थ समजावून सांगेल. अश्विनी कुमार, आत्ताचीच घटना देवतांवर त्रिकुटा नामक राक्षसीनं चाल केली. या त्रिकुटेची देवराज देवेंद्राला झुंड दिली. अर्थात माझ्या पराक्रमामुळे तिचा निभाव लागला नाही ही गोष्ट वेगळी, पण तुम्ही देवतातील घटक ना, तुम्ही देवतातील घटक ना, मग देवतातील घटकाने स्वर्गावर आक्रमण झालं. त्यावेळी देवराज देवेंद्राच्या सहाय्यार्थ येणं इष्ट होतं की नव्हतं? असं असताना आता जे तुम्ही आलात आणि माझ्या ते काय भागावून तुमचा श्रेष्ठत्व घालण्यासाठी आलात? देवराज देवेंद्र तुमचा क्रोध राजतोय, पण सांप्रतची जी परिस्थिती आहे आणि देव दरबारी जो प्रसंग घडला याची कल्पना आम्हाला नव्हती. तुमच्या मुखातून ज्यावेळी शब्द बाहेर पडले तो प्रसंग त्यावेळी आमच्या समोर उघड झाला. जर का या प्रसंगाची युद्धाची कल्पना आम्हाला नव्हती, मग आम्ही या सहकार्य करू ते कसं? म्हणणं तुमचंही तसं बरोबर म्हणावं लागेल. कल्पना तुम्हाला कशी असेल? कारण पाहायला गेलं तर देवतांचे वैद्य तुम्ही, नक्की देव घटकात स्थान तुम्हाला देवराज देवेंद्रानं दिलं. अमृत शासनाचा अधिकार माझ्यामुळे तुम्हाला प्राप्त झाला. तुम्ही फक्त रोग बरे करणारे, बाकी तुमच्याकडे काय आहे? मला तरी असं वाटतंय तुम्ही फक्त वनस्पती फक्त फिरा, औषधी कुठची ठरेल याचा विचार करा. युद्ध वगैरे करणं बहुतेक तुमचं काम नाही, फक्त वैद्य म्हणूनच तुम्ही फिरा. देवेंद्र वैद्य म्हणून या विश्वाच्या ठिकाणी देवतांचे आम्ही फिरावे. अहो, शस्त्र अस्त्र हाती घेऊन या विश्वाच्या ठिकाणी शत्रूंची प्रतिझुंज करण्यासाठी तीच व्यक्ती किंवा तोच देव हष्टपुष्ट असतो, जो प्रथमतः बाह्य शरीरानं नाही, अंतर शरीरानं सुचिरभूत असतो, अंतर शरीरानं सुदृढ असतो, आणि अंतर शरीरानं सुदृढ त्याला वैद्यच करू शकतो. लक्षात ठेवा. कुणाला सांगतोय? तुम्हाला सांगतोय. पुन्हा पुन्हा बोलतोय. तुमच्या समोर बोलतोय. देवतांचा राजा मी, हे नात्यानं मी तुझा काका लागतोय. मग काका सारखे राहा. मग काकाला पुतण्याला शिकवण्याची गरज नाही. याच्यामुळेच हे कारण सांगतोय तुला. मुळातच सूर्यदेवानी सरण्यू यांचा तू पुत्र, या सरण्यूला सूर्यदेवाचं तेज ज्यावेळी सहन झालं नाही तेव्हा ती मृत्यूलोकात आली. अर्थात मृत्यूलोकात आल्यानंतर ती एक अश्विनी म्हणून वावरू लागली. अश्विनी म्हणून वावरत असताना सूर्य देवतेनं त्या सरण्यूचा बराच शोध घेतला, पण ती कुठं मिळाली
केलं आणि त्यावेळी त्या सरण्यूचा त्यांनी भोग घेतला तेव्हा तुम्हा दोघांची निर्मिती झाली. तुम्ही दोन जुळे अपत्य जन्माला आला ते तुम्ही अश्विनी कुमार अर्थात सूर्यदेव हा माझा बंधू म्हणून माझ्या पुतण्यांना देवपंक्तीत मी आणलं आणि तू आता मलाच सांगतोय काय सुदृढ देह सशक्त आणि अशक्त देह तू बोलून मोकळा झालास. मग आता मला सांग देवराज देवेंद्राकडं अमृत आहे. अमृत म्हणजे प्रत्यक्षात संजीवनी होय अर्थात त्या संजीवनी योगे या विश्वात मेलेल्या सुद्धा मी उभा करू शकतो. तुझी गरज काय देवेंद्र सर देव दरबारी माझी जन्मकाळी बोलून मोकळ्या झाला म्हणे तुम्ही आम्हाला देवपंक्तीत बसविला. काय हो तुम्ही जन्माचे देव विश्वाच्या ठिकाणी काशी क्षेत्राच्या ठिकाणी शतयज्ञांची सांगता केला. अश्वमेध नरमेध राजसूय गोसव द्वादश ऐन सर्वजित सर्वमेध अतिरात्र अत्याग्नी सोम सौत्रावणी दक्षरात्री शेवटचा केला तो सोमयाग. हे 100 यज्ञ जेव्हा केला तेव्हा देव झाला. जन्माला हे वास्तविक तुला जर कळत आहे 100 यज्ञ करणारा देवराज देवेंद्र हा तुझ्यापेक्षा किती प्रभावशाली आहे याचा विचार कर. 100 यज्ञ करून देवतांचा राजा हे पद मी उपभोगतोय. दिवसा देवतांचा राजाच नव्हे तर या विश्वात जे 21 स्वर्ग ठेवले गेले ज्योतिष स्वर्ग श्वेत स्वर्ग कमल स्वर्ग विमल स्वर्ग अभिराजित स्वर्ग प्रकाश स्वर्ग सहज स्वर्ग सिद्धी स्वर्ग नाद स्वर्ग दिव्य स्वर्ग अनंत स्वर्ग नित्य स्वर्ग अमृत स्वर्ग आणि सच्चिदानंद स्वर्ग त्यातील ज्योतिष स्वर्गात जो अमृताचा कलश आहे त्यावर माझा अधिपत्य आहे. तुमच्या औषधी वनस्पतींची आम्हाला गरज नाही. मी अमृत आरोग्य मुकलेल्या नाही. विश्वाच्या ठिकाणी शिवशंभू महादेव जांभई देताना ज्यावेळी चुटकी वाजवतात 360 चुटक्या म्हणजे 1 घटिका 8 घटिका म्हणजे 1 प्रहर 8 प्रहर म्हणजे 1 दिवस रात्र 3 दिवस रात्र म्हणजे 1 महिना 12 महिने म्हणजे 1 वर्ष 100 वर्ष म्हणजे 1 शत 100 शत म्हणजे 1 दश 100 शत म्हणजे 1 कोटी आयुष्य आहे. त्याच मन्वंतरात काय काय करू शकता. मी जे काय केलं ते याच मन्वंतरात दाखवणार. याच मन्वंतरात आतापर्यंत जे जे काय केलं ते जगानं पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या या पवित्र आश्रमावर मी स्थिर आहे आणि म्हणूनच जे संकट आलं त्या संकटाला मी धैर्यानं मात करू शकलो. मागावून येऊन मोठेपणा मला सांगतो आणि माझी गरज तुम्हाला नाही तर तुम्ही तरी घेऊन जाता. काय एक वेळ देवराज देवेंद्र माझी गरज तुम्हाला लागली माझे पाय तुम्हाला धरावे लागले त्यावेळी गौतम ऋषींची पत्नी या गौतम ऋषींची पत्नी अहिल्या हिचा उपभोग घेण्यासाठी ज्यावेळी तुम्ही गौतम ऋषींचं रूप घेऊन गेला आणि ज्यावेळी गौतम ऋषींना ही वार्ता कळली त्यावेळी त्यांनी तुम्हाला शाप दिला की या विश्वाच्या ठिकाणी तुला सहस्त्र भग पडतील आणि या विश्वात तुझं ऋषण गळून पडेल. त्यावेळी या अश्विनी कुमाराचे चरण तुम्ही ऐका या अश्विनी कुमाराचे चरण तुम्ही रडला त्यावेळी यानं तुमच्यावर म्हणजे तुमच्या भाषेत पुत्यानं काकावर दया केली आणि म्हणून मेणाचं ऋषण तुम्हाला लावलं म्हणून हे राज्य उपभोग उपकार केले नाहीस तुझी जबाबदारी पार पडलीस. या इंद्राला गौतम ऋषीने 2 शाप दिले. एक म्हणजे तू बोलून गेला सहस्त्र भग पडतील हा शापच माझ्यासाठी वरदान ठरला. ते सहस्त्र भग पडली त्याचे सहस्त्र नयन झाले. सहस्त्र नयनांनी एकाच वेळी विश्व मी पाहतोय. दुसरी गोष्ट जे ऋषण लावलं गेलं त्यापासून माझ्या एका नावात भर पडली. मला मेष ऋषण म्हणून ओळखलं गेलं. अर्थात या देवराज देवेंद्राच्या कीर्तीचा डंका या त्रिभुवनात निघालोय. तुम्हाला ते शक्य नाही. तुझी मी अमृतायोग्य तुमचं कार्य करू शकतो. तुम्ही अमृतायोग्य तुमचं कार्य खुशाल करा. या देवतांच्या वैद्यांची आता तुम्हाला गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तो मोठेपणा या राजसिंहासनाचा मिळविता आणि 36 कोट देवतांचा अधिपती म्हणून मिळविता दिलेला मान जर का तुम्हाला घेता येत नसेल अपमान करायला वेळ लागणार नाही. देवराज देवेंद्र स्वर्ग दरबारी माझं अस्तित्व मला निर्माण करायचंय. तुमच्या करवी मला माझा मान सन्मान मिळतो की नाही. अरे
मी तुला मान सन्मान देऊ इच्छितच नाही. देवतांना तुझी गरज नाही. मी स्पष्ट तुला सांगतो. मग या देव दरबारी लोक तुम्ही काय निर्माण करता? वेळ प्रसंगी तुमच्या देहाचा होमावी या विश्वाच्या ठिकाणी देवतांचा नैवेद्य निर्माण करे. पण हा तुमचा प्रलय या देव दरबारात केव्हा मारून देवतांना कळायला हवं. आणि म्हणून हा अश्विनी कुमार या देव दरबारी प्रतिज्ञा करतोय. एक ना एक दिवस तरी या अश्विनी कुमाराने देवा देवेंद्र तुम्हाला चरण करायचं. आज पुन्हा औषध द्यायला आला होता. पण एक तुम्हाला सांगू, सर्व रोगावर औषध आहे, पण अहंकारावर माझ्याजवळ औषध आहे, याला देतो. श्री नारद महामुनी अरे काय पाहतोय मी? पहा, शिष्यानं काय पराक्रम गाजवलेत ते पहा. माझाच तो. त्रिपुटा काही माझ्या समोर उभी राहिलीच नाही, ती निघून गेली. आणि हा पुतण्या माझा आला आणि मलाच सांगतोय तुला शिकवत होता. क्रोधाला पाठवून दिला गरज नाही यांची मला. देवराज देवेंद्र या विश्वाचं स्थैर्य राखण्यासाठी सक्षम आहे. तुझ्याजवळ अमृत आहे. हो, बोलायचं आहे. काय? आई, हे थांबा रे, मी येतोय. हे थांबा. गडबड एवढी कसली? अरे थांब, कसं लागाय ते? अरे हे अजून तरी काही माहित नाही. बोला काय 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 झालं? हे सारे जण गंधार देशामध्ये जाते. स्वयंवर आहे, स्वयंवर. स्वयंवर. हा. नेमकं कुणाचं स्वयंवर? अरे ती बोला. विश्वकला. विश्वला. तिचा स्वयंवर. स्वयंवर असते ना, जाणाऱ्याला जाऊ दे. काय सुंदर आहे. हा? काय दिसायला सुंदर आहे. काय म्हणतो? एवढ्या बायका येतात त्या दिसायला जाऊन आहे. खूप लावायचं. एवढी सुंदर. बरं, अजून सुरू करण्याच्या अंगाला काय? काय? काय झालं नाही. सुंदर आहे, सुंदर आहे.
वर्णन तुम्ही केला, वर्णनानं अंगावर सहारे आहे. तुला पाहायचंय मला पाहायचं नाही, मला माझी तुला करायची. प्रकाश चिलेबुवा यांनी आमची संगीत सादरीकरणाच्या क्रमांकावर लाखनात पाठवलंय. तसेच माझ्याही लग्नाच्या वरच लाखनात पाठवलंय. प्रकाश चिलेबुवा जीव हा तळमळे याच्यासाठी एक नाट्य केले, 500 रुपयाचं पारितोषिक दिले. त्याने आमची अर्जुन आयर यांनी संगीत साथीदारांच्या कलाकारांच्या बरोबर लाखनात नाट्यसेवक केतन नाईक राहणार अमसूर, पूजा नाईक राहणार टेंडोली यांनी कलाकारांच्या बरोबर लाखनात पाठवले. पारितोषिक त्यांचे अत्यंत आभार. त्याचप्रमाणे कैलासवासी दिलीप केशव परब यांच्या आठवणीप्रित्यर्थ ज्योती दिलीप परब राहणार पारकोली ग्रामसेविका मंडळ मुंबई यांनी सर्व कलाकारांच्या कलाकारांच्या बरोबर लाखनात पाठवले. अत्यंत आभार. गोविंद कांसे यांनी संगीत साथीदार राहणार सातोळी यांनी संगीत साथीदारांच्या कलाकारांच्या बरोबर लाखनात पाठवले. अत्यंत आभार. त्याचप्रमाणे जयवंत मुळीक यांच्याकडून संगीत साथीसाठी लाखनात पाठवले. अत्यंत आभार. तिला माझी कळे रसिक माय बापू, तुम्हा सर्वांना माहितच आहे थिएटरच्या नाटकाच्या नियमाप्रमाणे एक मध्यांतर घ्यावा लागतो, इंटरव्ह्यू घ्यावा लागतो. त्याप्रमाणे आपण नियम कुठलाही अमान्य करू नये यासाठी फक्त 10 मिनिटाचा ब्रेक घेतो. पण तुम्ही आम्ही तुमचे आहोत. ही लोकांची लोककला तुमच्यावर अवलंबून आहे. फक्त 5 मिनिटाचा ब्रेक असेल, फक्त 5 मिनिटाचा. तेव्हा दक्षिणी आमच्या मनाला शांतता वाटते. पण जनतेचं आम्ही काहीतरी दिलं आणि मग वृद्ध राजकारण्यांच्या मुखातून बाहेर पडले. नियतो यत्त धर्मो वै तव संतः समाजः प्रिया प्रिये परित्यज्य समहा सर्वेषु जगतु. अर्थात ही प्रतिज्ञा आमच्या मुखातून बाहेर पडली आणि त्या प्रतिज्ञेच्या योगाने माझ्या या प्रत्येक जनतेसाठी राज्याचा अभ्युदय आणि ब्रह्मर्षी नारदमुनींचं आठवण आहे.
खेळ राजा माझ्याशी लग्न कर. हे त्रिकुटा राजा खेळचे एवढे दिवस वाईट आलेले ना जेणेकरून त्यांनी तुझ्याशी लग्न करावं. तुझ्या दैत्य कुळातील काहीतरी पहा आणि त्या दैत्य कुळातील व्यक्तीशी तू लग्न कर म्हणतोय. तुझ्याशी ते लग्न करतो याला सुद्धा कारण आहे. तूच म्हणालास तुझे दिवस वाईट आलेले नाही. पण आमचे आले ना काय मग वाईट दिवस ज्याचे त्याला राजकारणाची सहकार्य करावं. तर माझा प्रश्न तुला हे त्रिकुटा तू म्हणतेस अनेक राज्यांची होळी पेटविलीस अनेक राजकारणाला आपल्या चरणाशी पेटविलास म्हणजे ती राज्यकारणाची झाली आमची मग तुमचे जे वाईट ती चांगले अधिराज्य तुमचं झालं म्हटल्यानंतर तुमचे वाईट दिवस नव्हे ही आसुरी वृत्ती मला माझ्या जीवनाचा जीवन साथी मला हवंय.
आमच्या जीविताचा अंतिम क्षण येतोय काय आणि त्या क्षणी या धगधगत्या अग्निकुंडात कोणतरी ओढी ठोकते आमच्या जीवाचं रक्षण करते. प्रणाम प्रणय खरंच सांगू का आम्हाला ऐकून माहिती होतं काय सामर्थ्य हे म्हणजे पुरुषाचं सौंदर्य आहे. बरोबर. आणि सौंदर्य हे स्त्रीचं मला खऱ्या अर्थानं अलंकार सामर्थ्य म्हटलं जातं. पण आज मला ते अयोग्य वाटू लागलं. एक अबला सुद्धा प्रबला बनू शकते धगधगत्या अग्निकुंडात उडी ठोकून किंवा आमच्या जीविताचं रक्षण करू शकते. खरं सांगू का बोला ना. तुम्ही याचं रक्षण नाही केलं मग तुम्ही लाखांचं रक्षण केलं कारण तुम्ही सामान्य नगरी माझी ओळखी नसेल आपल्याला नाही ओळखी. अस्तिक वीर नगरीचा राज करता राजा खेळ राजा म्हणतात मला. अस्तित्व नगरीचे राज करते राजे खेळ. पण नमस्कार नका कृतज्ञता व्यक्त करणं नाही हे मला इष्ट वाटते कारण तुम्ही माझ्यावर उपकार केलात लाखांच्या जीविताचं रक्षण केलात. एकाच नव्हे मी म्हणालो लाखांच्या जीविताचं रक्षण केला तेव्हा हे उपकार आहे. पण खरं सांगू का बोला ना. तुम्हाला पराक्रमाला उचित पारितोषिक द्यावं असं मला वाटतंय. पारितोषिक तेव्हा मागा म्हणतोय हिरे वाणी मोठी पौळू वैभवी गोमेत नवरत्न नवनिधी नवलक्षण काय हवं ते सांगा आम्ही देऊ म्हटलं. आमच्या पराक्रमांना आपण पारितोषिक देण्यासाठी तयार केलं पण क्षमा आम्ही ते स्वीकारू शकत नाही. पण का नाही पण आमच्याही जीवनात कुठल्याही गोष्टीची भिन्नता नाही आम्हाला. तुमच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आम्हाला खात्री कोण आमचाही जन्म राजकारणात झाला. काय सांगता गंगा देवीचे राज करते निष्फला यालाच म्हणतात योगायोग. परमेश्वराने गाठीभेटी कशा जोडल्या असतील सांगता येत नाही. पण एका क्षत्रिय कन्येनं एका क्षत्रियाचं संरक्षण करणं हा तुम्ही योगायोग आहे. आणि त्यात या अखिल विश्वातील प्रत्येक स्त्री दाखला तुम्ही आदर्श आहात की एका स्त्रीनं फक्त स्वयंपाक न करता एक लढवय्या म्हणून केवळ या विश्वाच्या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळून क्षत्रिय पण गाजवायला हवं. या सारा विश्वाचा गैरसमज आहे की विश्वाच्या ठिकाणी पराक्रम फक्त पुरुषाने गाजवावे. नक्कीच स्त्रीला फक्त चूल आणि मूल एवढा पुरते मर्यादित हवं. तर याच्या पुढे विश्वाच्या ठिकाणी पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळून आवाजाच्या स्त्रिया चूल आणि मूल तुझ्या राज्याचं भवितव्य तू आहेस पण आम्ही सुद्धा आमच्या राज्याचे भवितव्य आहोत. तेव्हा एका भवितव्याने एका भवितव्याला साथ दिलेली आहे तेव्हा येतोय म्हटलं आम्हाला निघायला पाहिजे. कारण या राक्षसी राजा अनेक आहे माझ्या राज्यात प्रवेश करता कामा नये. तेव्हा तुम्हाला द्यायला मी पाहत होतो बरोबरीने विनंती करत होतो पण माझाच निर्णय चुकीचा ठरला. एका धनवान क्षत्रिय कन्येला एका राजाच्या कन्येला मी काय देणार ओळख ठेवा येतो नवनिधी काय हवं तेव्हा हे भर करून सांगता आलं नाही. योग्य वेळ योग्य संधी आम्हाला हवी होती. शेवटी स्त्रीचं म्हणणं बोलताना मागं पुढं म्हणूनच मी संत म्हणतो
हे निसर्गाकडून मी कधी शिकलो नव्हतं, पण हे कसं असतं हे तुझ्या एका होकारानं आम्हाला मिळाले. आम्ही आमचं प्रेम तुमच्याकडे अर्पित केलं आणि या आमच्या प्रेमाचा आदरानं तुम्ही स्वीकार केला याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो. लवकरात लवकर आपण या प्रेमाचं रूपांतर लग्नात करूया. पण थांबा एक विनंती आहे तुमच्या. लग्नाची गोष्ट आम्ही आमच्या आईबाबांजवळ निश्चित सांगू, पण उद्याच्या शुभ मुहूर्तावर आमच्या गंधार देशात माझा स्वयंवर आहे. काय आणि या स्वयंवरासाठी शुद्धीवर आहे. उद्या तुझं लग्न आहे. उद्या लग्न माझं. हे तुमचं बरं आहे. असं कसं? आधी श्रीमुखात मारावे नंतर क्षमा मागावर. असं असं का? तुझं उदाहरण असेल आकाशात खेळ खंडोबा कुठला खेळा. माझ्या या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. उद्या माझं लग्न आहे स्वयंवर पद्धतीनं, पण हा स्वयंवर माझा मनपसंतीचा आहे. हे कधी सांगणार जीव गेल्यानंतर जीवाकडे जीव बनवला. आमचे परममित्र उमेश किडेकर यांच्याकडून पारितोषिकालय मनपूर्व आभार. तसेच ज्ञानेश्वर गावकर यांच्याकडून पारितोषिकालय मनपूर्व आभार. तसेच माझी मागलेली बहीण अर्पिता वांडे, खरं तर ही सुद्धा प्रतिभा नाट्य मंडळातील एक सुंदरशी कलावंत, या अर्पिता ताईनं माझ्यासाठी लाखों पारितोषिक दिलं. अर्पिता वांडे ठाणे यांचे मनपूर्व आभार. तसेच असतो तसं नाटक एसजी फाउंडेशन व सर्वांगी आर्ट्स, एसजी फाउंडेशन व सर्वांगी आर्ट्स तर्फे आमच्या संपूर्ण संचासाठी व संगीतासाठीच्या कार्यक्रमांसाठी बहुमूल्य 500 रुपयांचा पारितोषिक एसजी फाउंडेशन व सर्वांगी आर्ट्स यांचे मनपूर्वक आभार मानून पारितोषिकाचा आभार. दिलीप भोगले राहणार मसुरे भगलेवाडी यांच्याकडून पारितोषिक मनपूर्व आभार. योगेश गावडे राहणार गोवेरी यांच्याकडून पारितोषिक मनपूर्व आभार. तसेच श्रीमान भूपेंद्र कोटकर यांच्याकडून पारितोषिक मनपूर्व आभार. प्राजक्त देवी यांच्याकडून पारितोषिकालय मनपूर्व आभार. सुजित तेंडोलकर राहणार हरकुळ कणकवली यांच्याकडून पारितोषिकालय मनपूर्व आभार. प्रशांत नाईक सदानंद कुंभार यांच्याकडून जिपेच्या माध्यमातून पारितोषिकालय प्रशांत नाईक सदानंद कुंभार यांचे मनपूर्व आभार. तसेच रस्तो श्री समर्थ म्युझिक क्लासेस डोंबिवली पूर्व मानपाडा ही मार्च जवळ संचालक आमचे परमस्नेही परममित्र शुभम गावडे यांच्याकडून पारितोषिकालय मनपूर्व आभार. त्याचप्रमाणे पांडुरंग वारक राहणार माणगाव यांनी 500 रुपयांचा पारितोषिक आभार. त्याचप्रमाणे अरुण मुळये राहणार पेंडूर खराडे यांनी 100 रुपयांचा पारितोषिक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रीतम इंजिनियर यांनी 100 रुपयांचा पारितोषिक मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सुप्रिया देसाई यांनी 200 रुपयांचा पारितोषिक मनपूर्वक आभार. अरुण भापणकर यांनी 100 रुपयांचा पारितोषिक मनपूर्वक आभार. तसेच समीर सावंत यांनी बहुमूल्य 500 रुपयांचा पारितोषिक मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय कैलासवासी लक्ष्मण हरिश्चंद्र दळवी यांच्या आठवणी प्रित्यर्थ सौभाग्यकांक्षिणी सुवर्णा सूर्यकांत राणे यांच्याकडून कलाकारांचा गौरव करण्यात बहुमूल्य 500 रुपयांचा पारितोषिक आहे. तसेच संगीत साथीच्या कलाकारांचा गौरव करण्यात 300 रुपयांचा पारितोषिक आहे. मनपूर्वक आभार. तसेच यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पारितोषिकाचा आदरपूर्वक पुढेही तुझं स्वयंवर आहे तेव्हा आता जास्त फिरत होऊ नको. खूप यांनी बक्षीस दिले आहे. तसेच अरुण मुळये, अमोल नाईक, योगेश धुरे आणि अक्षय परब, त्याचप्रमाणे गायकी कोरगावकर यांनी बक्षीस दिले आहे. त्याचप्रमाणे हरिश्चंद्र परब राहणार उमरसवाडी यांनीही बक्षीस दिले आहे. त्याचप्रमाणे श्री अखिल कोकण विकास महासंघ श्री पांडे परब यांनी त्यांचे आगमन या तसे गिरीश मुळी, गणेश राणे, राहुल तामणकर, अर्जुन गावडे, प्रीतम इंटरप्राइजेस किशोर यांनी प्रत्येकी 100 रुपये तसेच लोकसेवा समितीचे कार्यकर्ते भरत सुरे यांनी माझ्या आयुष्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक दिले. गणराला वंदन करून याही पार्टीची एवढा मोठा हा सहयोग मंडळ
अजूनही काही येत आहेत त्यांच्याकडे मागं तुम्ही जागा मिळेल तिथे बसा. मनातील इच्छित साध्य करण्यासाठी आमचा आगमन झालंय. आपण आल्याची जाणीव त्यांना द्यायलाच हवी. आम्ही आलो या आपल्या आमचे हस्तिक नगरीचा राजा खेळ म्हणतात. राजा भेटत्या या आपलं स्वागत. अजूनही देशोदेशाचे नृत्यकुमार येत आहेत त्यांची आपण मार्ग प्रतीक्षा करूया. वेळ कशाला. कसा घ्या सगळ्या योगीन झायाची का आवाज कोणाचा येणार ना नवऱ्या मंडळी येतो येऊन स्वागतात पण कोण पुढे ना काय घालू ओ अरे हार घेतोय शिरटतोय काय चाललंय कोण तू सात घालतोय सात हा कोण मी कोण तू नवऱ्या काय थोडतोस का पुढे कशाला वाटतोय अजून लग्न झालंच नाही असं ते काय नवरदेव तुझ्याजवळ पाहिल्यानंतर समजलं पण नाव विचारतोय तुझं नाव काय माझ्या अंगावर सुद्धा उडी माझं नाव हनुमान मारुती वाघ. अरे 3 नावं सांगितली यामध्ये तुझं नाव कोणतं राजा हा मारुती मारुती मग पहिलं नाव कोणाचं सांगितलंस ते फुकट घे आता मी किती पहिला नाव माझ्या बापाजीचा होता प्रथम बापाचं नाव सांग बापाजीचा नाव असं का केलं तू काय कशा कोणतं काय प्रश्न विचारतोय काय कशा जन्मात जेव्हा इले ना त्या बापाची इच्छा होती कोणती रे हे माझ्या या माझा नाव या जगात घोषण करशील म्हणजे पुढे हा माझा नाव पुढे खूप प्रयत्न केले गावागावात फिरलो सोबत फिरलो काय केलं आता असं करू वया माझ्या नावाचा अगोदर बापाशीचा नाव लाव वया पुन्हा बापाशीचा नाव लावलं आणि पुढे पराक्रमाने नाही जमलं तरी सांगून तरी बापाचं नाव इकडे हे काय अरे एका वधूची मिशी कुठे आहे हे सगळं माझ्या बाईक बघतो तर मिशी येईल काय झालं ते काय आहे माहिती का आहे सांगेन राजाच्या लग्नात जाताना व्यवस्थित नवरो जाऊ होईल पुन्हा सुशुईत आणि गुळगुळीत
सकाळी उठलोय हे काय गेल दाढी करून बसलोय तरी माझं फ्रेश काय म्हणजे मारलं मारू नाही माझं विचार याच्यामध्ये माणसात सकाळी तासा राहायचं विचार हा तासा राहायचं तितक्यात काय झालं नाकातली माशी घुसली गेल्या बरोबर म्हणे म्हणजे शिंकाल त्या बरोबर तो नाव्या जो हातात होतो तो फस्कन खाली अरे बापरे मग दुसरी या बाजूची काठी हो काय सांगता तुम्ही या बाजूची तिच्या मर्दाचे मर्द तिच्या पुढचा आशा तो आम्ही झोपून टाकायचो काय सांगा तुम्ही माका नाव विचारता तुमचं नाव नारळ नारळ अरे हा नारळ खाला माझं नाव नारळ नाय अरे माझ्या इकडे इकडे इथं बाई तुम्ही जवळचे बापू सका नाव काय तुमचा मी आमच्या पाठीमागे होतो तुमच्या पाठीमागे हो माझं नाव कसं आहे म्हणतोय मी माका वाटतं तुम्ही विचारतात खरं होतो म्हणून लागलं मी पाठीमागे होतो आता आपल्याला सर्व काही वेळ पार पाडून आपण तिथं बसा वा. हे बाबा, हे राधे आहे. नमस्कार नमस्कार तर लग्नाचा स्वयंवराचा मंडप तर अगदी सुशोभित आहे. अनेक राजपती आपल्या मानापानाच्या आसनावर विराजित झाले तेव्हा खेळ रागाची उणीव असेल आणि आमची मार्गप्रतीक्षा तिथं होत असेल मनाला हुरवत असेल तेव्हा राधे आम्ही आलो आपल्या भूमिकेकडे अस्तित्व नदीचा राज करता राजा खेळ आपल्याला पाहिजे राजे एकाएकी आम्हाला पाहून अचानक विस्मयकारक वाटलं याला कारण कारण म्हणतात ना जगात एकासारखी देशात दोन व्यक्ती असू शकतात आणि या संग्रामात पडण्यापेक्षा पुढे काय होतं ते पाहणं करते म्हणजे आमच्यासारखी कुणीतरी व्यक्ती इथं उपस्थित आहे खेळ म्हणून आहे हे सुद्धा खेळ राजे अगदी आणि देवबाबासारखे दिसत आहे अगदी तुमच्यासारखे दिसतात असं ठीक आहे आपण या देशोदेशी ते ऋतुकुमार आपापल्या स्थानी विराजित झाले तेव्हा विलंबन स्वयंवराला सुरुवात हे आई माझी कुलदैवत गंधा देशीच्या माझ्या सारा माय भगिनी तुमच्याप्रमाणे माझ्या जीवनाचा जोडीदार मला योग्य तो मिळावा या मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्या वसतो असाच स्वयंवराने मंडपा स्वयंवराने
मनाच्या ठिकाणी एकदम विवंचना निर्माण होते. स्वयंवर मंडपात एकसारखी फिरते. पण त्या खेळ राजांना मी माझं प्रेम वाहिलं, त्यांना मी निमंत्रित केलं का? पण या स्वयंवर मंडपात आज एक नाही तर दोन खेळ राजे. कुणाच्या कंठी माझ्या प्रेमाचे प्रेमभार अर्पित करू, ज्यांच्यावर मी प्रेम अर्पित केलं ते माझे केंद्राचा कोण आहे हे मला कसं कळणार? हे आई तुला दैवत आहे. आई मार्ग दाखव ग माते, मार्ग दाखव आई, मार्ग दाखव, मार्ग दाखव, मार्ग दाखव. आई कोटी कोटी प्रेमात आई, कोटी कोटी हृदय हरला. धन्य राजा ते. तेव्हा माझ्यासोबत असलेली व्यक्ती तेव्हा अगदी माझ्यासारखी उभ्यावर दिसत होती. खेळ राजा म्हणून ज्या व्यक्तीनं आमच्या अगोदर आपली ओळख करून दिली त्या व्यक्तीकडे आम्ही पाहतोय. अवतीभोवती दिव्य तेज प्रभा आणि धन्य राजा हे शब्दमुखातून बाहेर पडले. कोण हा? तुमचाच नव्हे, प्रत्येकाच्या मनाचा संभ्रम आहे. स्वयंवर मंडपात खेळ राजासारखे दिसणाऱ्या दोन व्यक्ती उपस्थित आहेत. अर्थात राजा खेळ, तुझ्या मनाची शासनता मी दूर करतोय. मी कुणी सर्वसामान्य नव्हे. माझ्या अवतीभोवती असणारं दिव्य तेज पाहून प्रश्न उपस्थित झाला असेल. मी कोण माहितीये का? 33 कोटी देवतांचा अधिपती हे एवढं सर्व नाट्य करण्याचं कारण नाही का? राजन, कारण आहे त्याला. कारण याच्या मुळाशी असणारं कारण या तुझ्या कन्नीच्या पराक्रमाचा डंगा या त्रिभुवनात निनादला गेला. नकळत या देवराज देवेंद्राच्या मनात इच्छा निर्माण झाली की हिला आपली पत्नी करावी. आणि म्हणूनच आम्हाला समजलं की खेळ राजावर हिचं प्रेम आहे. आणि म्हणूनच त्या खेळ राजाच्या रूपात मी इथपर्यंत आलो. पण खऱ्या अर्थानं तिची भक्ती फळाला आली. विश्वले माझा प्रश्न असेल तुला, खेळ राजासारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती या स्वयंवर मंडपात उपस्थित असताना नेमका खरा खेळ राजा कोणता हे तू कसं ओळखलास? निश्चित बेटा, की ज्यावेळी हा संभ्रम माझ्या मनाच्या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळी माझी आई कुलदैवत, या माझ्या कुलदैवतीचं स्मरण मी तिथं केलं आणि माझ्या कुलदैवतीने मला मार्ग दिला की ज्या